वनवासी कल्याण आश्रम, कोठिंबे, कर्जत. छोट्या छोट्या आरशांच्या माध्यमातून एक चूल तयार केली आहे, जी सगळा सूर्यप्रकाश एकत्रित करते. आणि हे जे आपण या ठिकाणी भांडं लावलं आहे याच्यावरती ते कॉन्सन्ट्रेट होतं. याच्यामध्ये आपण जर एखादं भांडं ठेवलं तर आपल्याला त्याच्यामध्ये ऑनलाईन स्वयंपाक करता येतो. कुकर लावून ठेवला तर आपल्या गॅसच्या वेळेत नाही, परंतु थोडे जास्त वेळेमध्ये तो कुकर शिजून तयार होतो. त्याला कुठल्याही प्रकारे इंधन लागत नाही. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं की छोट्या छोट्या आरशामुळे केलेलं असल्यामुळे जरी एखादा छोटा आरसा तुटला तरी तेवढा तो रिप्लेस करता येतो. सगळ्या आरशाची बदलायला लागत नाही. एखादा छोटा आरसा तुटला, आता या ठिकाणी हा आरसा तुटलेला आपल्याला दिसतोय, तो तुटला तरी नुकसान होत नाही. तेवढा आरसा रिप्लेस केला की पुन्हा हे कार्यरत होतं. त्यामुळे प्रत्येक आदिवासीला असं आपल्या घरी लावता येईल, किंबहुना त्याचा इंधनाचा खर्च वाचेल अशी आपली कल्पना होती. तर बघूया कसे सहकार्य देतात त्याप्रमाणे करू. या ठिकाणी आपण खाली त्याला एक अटक ठेवली. जसजसा सूर्य आपला दिशा बदलेल तसतसं हे आपल्याला खालीवरती करता येतं, जेणेकरून त्यांचे पडणारे किरण या आरशावरती पडतील आणि त्याचा सेंटर हा आपल्या इथल्या भांड्यावरती येईल असा आपला प्रयत्न असतो. तसं ते केलं की ते शिस्त. आरसे लावण्याची कल्पना कोणाची आहे? हे एक अमोघ सहजे म्हणून एक मोठे इंजिनियर होते. त्यांना आंतरराष्ट्रीय ख्याती आहे या सगळ्या विषयातली. ते आपल्या इथे 2 दिवस प्रशिक्षण द्यायला आले होते आणि आपण इथले कर्मचारी आणि इथले परिसरातले नागरिक यांच्या मदतीने याची आपण रचना केली. आता आम्ही याची परस्पर रचना करू शकतो. ती उंची कमी जास्त आहे, त्यामुळे त्याचा आकार जो आहे तो असा पॅराबोलिक झालेला आहे. पण पॅराबोलिक असा अखंड जर आपण लावला तर तो फुटला की नाहीसा होतो आणि त्याचा खर्च खूप असतो. त्याचं वैशिष्ट्य असं की याचे छोटे 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 100 आरसे आहेत. त्यामुळे यातला एखादा जरी फुटला, 2 फुटले तरी तेवढे रिप्लेस केले की मशीन बिघडत नाही. तेवढे रिप्लेस करता येतात. कमी खर्चामध्ये त्याचं रिपेअरिंग होतं. ती इथे कशी उष्णता एकवटते ते मी स्वतः हात इथे लावून पाहतेय. आपण हात धरू शकत नाही. हा, खरोखर इथे जास्ती वेळ हात ठेवता येणार नाही एवढी धग आहे. हात लाल झाला. त्यांना आपण हे कुकर उपलब्ध करून देऊ शकतो. त्यांनी जर आपली मागणी नोंदवली तर आपण त्यांना उपलब्ध करून देऊ. त्यासाठी लागणारा कोळसा देखील आपण या ठिकाणी आपण बनवतो, तो देखील आपण त्यांना उपलब्ध करून देऊ, जेणेकरून त्यांना या सुविधाचा लाभ घेता येईल आणि आपल्याला आपल्या कोळशासाठी मार्केट मिळेल. मगाशी झालेला कोळशावरचा कुकर, अन्न शिजून तयार आहे. वाफा निघतायत, अन्न शिजलेलं आहे. काकींनी बाहेर काढलं. हे पाणी उकळतंय. पाणी उकळत आहे, अजूनही पाणी गरम आहे. भातासोबत डाळही झाली. डाळ पण शिजली. पुन्हा ह्याच्यातच हे ठेवून दिलं की जेव्हापर्यंत आपल्याला जेवायची वेळ होत नाही तोपर्यंत हे असंच्या असं ठेवायचं आणि ते गरमच्या गरम राहणार. पानात घेताना एकदम गरम भात आपल्याला मिळू शकतो. त्याच्यावर मस्तपैकी तूप आणि बाकी काही नको. आत्ताच आपण सोलार एनर्जीने शिजवलेले अन्न बघितलेत. श्री विनायक जोशी आणि त्यांच्या पत्नी सौ शुभांगी जोशी या जोडप्याने कोठिंबे या शाखेमध्ये घेतलेली ही मेहनत. कर्जत येथील या शाखेला पर्यटन केंद्र करण्याचा त्यांचा विचार आहे. या व्हिडिओत शाश्वत वाफा, इको फ्रेंडली पद्धतीने कोळसा कसा तयार करतात व वनवासी महिलांनी केलेले विविध केमिकल विरहित खाद्यपदार्थ तुम्हाला दिसतील. जोशी जोडप्याच्या मार्गदर्शनाखाली जे अविरत काम येथे चालू आहे त्यांच्या या योगदानाला योग्य न्याय देण्यासाठी सर्वांनी इथे जरूर भेट द्यावी. श्रीमती ज्योतिका चितळे या संस्थेच्या प्रचार आयामाच्या सहप्रमुख श्री जोशी यांची मुलाखत घेतील आणि शुभांगी जोशी यांच्याशी संवाद साधतील. बरं विनायकराव, एक प्रश्न आहे की तुम्हाला मुळात इथे येण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली आणि तुमची थोडी बॅकग्राऊंड असं जरा सांगाल तर. इथून जवळच 70 किलोमीटरवरती पेण म्हणून एक गाव आहे, तिथला मी राहणारा नागरिक. 1977 ते 2000 असा जवळ 23 वर्ष मी ज्या ठिकाणी राहत होतो त्या रायगड जिल्ह्याचा जिल्हा कार्यवाह आणि सहकार्यवाह अशी जबाबदारी माझ्यावरती होती. 2000 साली विचारण्यात आलं की तुम्ही परिवार क्षेत्रामध्ये कुठे काम कराल का, कुठलं क्षेत्र तुमच्या आवडीचं आहे. तर मी वनवासी कल्याण आश्रम सांगितल्यानंतर माझी योजना वनवासी कल्याण आश्रमचं काम करण्यासाठी म्हणून झाली आणि मीही ती आवडीने स्वीकारली. सुरुवातीला माझी योजना झाल्यानंतर मी जवळजवळ 13-14 वर्ष वनवासी कल्याण आश्रमाचा प्रदेश सचिव होतो. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश जो आहे त्याचा सचिव, सहसचिव अशी माझ्याकडे जवळजवळ 15-16 वर्ष ही जबाबदारी होती. नंतरची 3-4 वर्ष
माझ्याकडे जवळजवळ 8 ते 10 प्रांतांची ही कार्यालयीन कामकाज आणि व्यवस्था हिशोब अशा पद्धतीचं सगळं काम सांभाळण्याची ही माझ्याकडे जबाबदारी होती. जवळजवळ 12-13 प्रांतातून मला प्रवास करायला लागायचा आणि माझा वर्षाचा सगळा कालावधी त्याच्यामध्ये जायचा. मी बँकेत नोकरीला होतो, पण जेव्हा वनवासी कल्याणाश्रमाचं काम करायचं ठरवलं तेव्हा लक्षात असं आलं की नोकरी सांभाळून वनवासी क्षेत्रात काम करणं त्याला न्याय देता येत नाही. म्हणून मग 2000 साली मी आमच्या बँकेतून मी सेवानिवृत्ती घेतली आणि या कामाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. मगाशी सांगितल्याप्रमाणे मी जवळजवळ 14-15 वर्ष प्रांताचा सचिव सहसचिव या कामावरती होतो. नंतरची 3-4 वर्ष 5 वर्ष जवळजवळ माझ्याकडे 8 ते 10 प्रांतांचं कार्यालयीन कामकाज आणि हिशोब अशा पद्धतीचं काम होतं. हे सगळं करत असताना या कोठिंबा केंद्रावरती मला नेहमी येण्याचा योग यायचा माझ्या कामाचा भाग म्हणून. आणि तेव्हा इथली समस्या ही मला चांगली माहिती होती आणि त्यामुळे कोणीतरी एकाने या केंद्रावरती येऊन ठामपणे उभं राहिलं पाहिजे. तसं राहिल्याशिवाय याचा पूर्ण विकास होणार नाही असं आमच्या सगळ्यांच्या कल्पनेत असायचं आणि अशा व्यक्तीचा शोध घेण्याचं काम यावेळी सगळेच करत होतो. पण जेव्हा वयाची 70 पूर्ण केली तेव्हा मी असं ठरवलं की आपण बाकी सगळ्या आपल्या जबाबदाऱ्यातनं मोकळं व्हायचं, आपल्या संसारातनं मोकळं व्हायचं आणि स्वतःच या केंद्रावरती येऊन थांबायचं. त्याप्रमाणे मी माझ्या पत्नीला सांगितलं, तिनेही सहमती दाखवली आणि त्यामुळे 2 वर्षापासून म्हणजे करोनातून जसजसं आपण बाहेर पडायला लागलो तसतसं 2021च्या एप्रिल महिन्यापासून आम्ही दोघंही या केंद्रावरती येऊन या केंद्राचा विस्तार करावा, ते आपल्या पायावरती उभं राहावं अशा पद्धतीचे प्रयत्न कल्पना हे राबवण्याचा आमचा प्रयत्न चालू असतो. हे खूपच कौतुकास्पद आहे की आपल्या कुटुंबापासून इतकं दूर येऊन राहणं आणि त्यात तुम्हाला तुमच्या पत्नीची साथ मिळणं हे म्हणजे आमच्या वनवासी कल्याण आश्रमाचं भाग्य आहे असं म्हणायला पाहिजे. तुम्ही समर्थपणे दोघं मिळून इथल्या सगळ्या कामाची जबाबदारी उचललेली आहे. आता ह्याचा आणखी विकास आपल्याला कसा करता येईल, टुरिस्ट इथे कसे जास्ती प्रमाणात येतील ते आपण पाहूया. ह्या विनायकरावांच्या पत्नी, आपण काय सांगाल केंद्राबद्दल आणि स्वतःबद्दलही थोडंसं सांगा. यांच्याबरोबर कशा जॉईन झालात तुम्ही आणि इतक्या लांब एकट्या कशा येऊन राहिलात? 83 साली लग्न झालं तेव्हाच मला माहिती होतं आणि पूर्ण वेळ काम करण्याची त्यांची इच्छा तेव्हापासूनची होती. पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ते सुरुवातीला शक्य होत नव्हतं. मग मी सुद्धा घरी सासूबाई नणंदबाई असल्यामुळे मी पण थोडंसं स्वतःचं आपल्या पायावर उभं राहायचं ठरवलं आणि LIC मध्ये नोकरी केली. 35 वर्ष नोकरी झाली. त्याच्यानंतर तेव्हा मग मुलीचं लग्नही झालेलं होतं. मुलगा पुण्यात शिकत होता. तो CAच्या शेवटच्या वर्षाला जेव्हा होता तेव्हा मात्र मी पण सेवानिवृत्त व्हायचं ठरवलं आणि पूर्णपणे घराचं आपल्या कौटुंबिक हे बघावं अशा तऱ्हेने. तेव्हा मुलाचं लग्न झालेलं होतं आणि सूनबाईंसोबत 1 वर्षभर सगळ्या कौटुंबिक काय जबाबदाऱ्या असतात त्या समजावून सांगितल्यानंतर आणि ती त्या पेलवते असं दिसल्याच्या नंतर मग आम्ही इकडे त्यांनी यायचा निर्णय घेतलाच होता, त्यांना साथ द्यायची असं म्हणून मग मी पण इथे यायचा निर्णय घेतला. मग त्या मंडळाचं कार्यही तुम्ही इथून करताय आता? हो, चालू आहे. आता 3 वर्ष माझ्या कार्यकाळात झालेली आहेत. अजून 2 वर्ष मी मीटिंग्सना वगैरे इथून जाते. काही वेळा ऑनलाईन सल्ला मसलत होते आमची. अशा प्रकारे ते काम चालू आहे. वा, छान. धबधबा आपल्या इथून थोड्या अंतरावर आहे. बाजूला मोठी विहीर आहे ज्याचं पाणी आपण 12 महिने वापरू शकतो आणि ते पिण्यासारखं स्वच्छ पाणी आहे. विहिरीमध्ये मासे सोडलेले आहेत त्याच्यामुळे ते पाणी चांगलं राहतं. कासवही आहे आणि तो जो बाजूला पाण्याचा प्रवाह आहे त्याचं पाणी ओव्हरफ्लो झालं पावसाळ्यात की तो धबधबा म्हणून लोक त्याचा आनंद लुटू शकतात. आपण त्यांना शिडी लावून देतो खाली उतरण्यासाठी आणि माणसं धबधब्यावर अगदी मनसोक्त डुंबत राहतात. त्यांना जेवणाखाण्याची सुद्धा आठवण राहत नाही, इतकं सुंदर पाणी पडत असतं. नोव्हेंबर महिन्यानंतर हा आपल्याला बघता येईल. वनौषधींची लागवडही आपण केलेली आहे. त्याचं नंतर शूटिंग तुम्ही घ्यालच. लेंडी पिंपळी आहे, शतावरी आहे, नंतर मुरुड शेंग आहे, आपल्याकडे अनंतफूल आहे. अशा वेगवेगळ्या अनेक वनस्पती इथल्या वातावरणात आहेत. जेव्हा आपण गोपालन करू तेव्हा जेव्हा शेण आणि गोमूत्र आपल्याला मिळायला लागेल तेव्हा ह्या सगळ्या जमिनीमध्ये त्याचं वापर करून आपल्याला ते पीक घेता येऊ शकतं. कारण इथली जमीन जी आहे त्यात पाणी राहत नाही, पाणी लगेच निचरा होऊन निघून जातं. पावसाळा असेल तिथपर्यंत पाणी असतं,
त्यामुळे केळी वगैरे अशी चांगल्या पाण्याच्या पिकाची लागवड नाही करता येत आहे आपल्याला. पण ही जी औषधी लागवड आहे की मुरुड शेंग आहे, लेंडी पिंपरी आहे, शतावरी आहे, पेरूसारखी किंवा फळं तर आहेत. अडुळशाचं पण पीक आहे. अडुळसा मोठ्या प्रमाणावर आपली लागवड केलेली आहे, जे खोकल्याचं औषध आहे. किंवा आपण आता सध्या लागवड करतोय ती लसूण, एक शाश्वत वाफा तयार केला आहे, त्याच्यात आपण लसूण, कोथिंबीर अशी पण लागवड केली आहे. आणि दुसरा एक आपण पावसाळ्याचं वातावरण निर्माण करणारा अजून एक वाफा तयार केला आहे. त्या वाफ्यामध्ये आपण रोपं तयार करू शकतो आणि मग ती काढून दुसरीकडे लावू शकतो. आता फळांमध्ये आपल्याकडे पपई, आंबा, पेरू, नंतर आवळा, फणस अशा अनेक प्रकारच्या फळांची झाडं आहेत. सीताफळ आहे, रामफळ, चिकू आहे. चिकूचं काहीतरी कोडी वाळवून प्रकार करतात, तो इथे केला जातो. तो डिहायड्रेटरमध्ये चिकूच्या कोडी वाळवून ते आपण आंब्याचा रस पण मला वाटतं टिकाऊ टिकाऊ आमरस आपण बनवतोय. तो पण आपल्याकडे उपलब्ध असली केमिकल प्रक्रिया न केमिकल अजिबात त्यात वापरत नाही. आपण लोणची, पापड हे जे बनवतो त्यातही कुठलंही केमिकल किंवा कुठलंही आपण काय म्हणतो टिकण्यासाठीचे पदार्थ असतात ते वापरत नाही. आणि छान माहिती आहे आणि खरंच ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आता आपण बघूया की इको फ्रेंडली कोळसा कसा बनवतात. काटक्या कुटक्यांमधून हे मिळालेलं आहे. ते त्यांनी कोळसा बनवला आणि आता त्या कोळशापासून त्याच्या कांड्या कशा बनवायचे ते दाखवत आहेत. त्या कोळशामध्ये कट गेलेलं पीठ असतं, गिरणीतलं कट गेलेलं पीठ असतं ना, ते आपण आणून ते ह्याच्यामध्ये थोडं मिक्स करतो आपण. हा कोळसा जो आहे ना, हा कोळसा पाणी पकडत नाही आणि आपल्याला तो गोळा करायचा आहे. त्यामुळे पाणी पकडण्यासाठी काहीतरी बाइंडिंग लागतं. त्यासाठी आपण फुकट गेलं पीठ त्यात मिसळतो की ते जळतं पण आणि बांधून पण ठेवतो. शतावरी, शाश्वत वाफा 3 वर्ष टिकतं. एकदा लिहिला की 3 वर्ष टिकतं. की तिथे पण आपण लागवड केली, गवार लावले, भेंडी लावले, पण ते भेंडे 4 येतात आणि गवत हे दर 10 दिवसांनी काढावं लागतं. त्याला मजूर लावले की 400 रुपये मजूर द्यायला लागते आणि भेंडीतनं काही सुटत नाही. मग हे जे आपण तयार केलं आहे याला म्हणायचं शाश्वत वाफा. आपल्याकडे कशी, आपल्याकडे जमीन आहे सगळी मुरबाड. तुम्ही कितीही पाणी घाला, अर्ध्या पाऊण तासात सगळं पाणी नाहीसं होतं. पुन्हा जमीन कोरडी ठणठणीत पडते. दुसरं असं आहे की तुम्ही काहीही लागवड करा, तुमच्याकडे गवत एवढं वाढतं की ते गवत काढण्यामध्ये तुमची मजुरी परवडत नाही. की गवत काढायचं का पीक काढायचं. पीक 1% वाढतं आणि गवत 100% वाढतं. तुम्ही किती वेळा काढा ते पुन्हा 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 येत असतं आणि त्यामुळे शेतकऱ्याला शेती परवडत नाही. आता ह्याच्यामध्ये आपण काय केलं, हे प्लॅस्टिकचं आवरण टाकलं खालून प्लॅस्टिकचं आवरण, ह्याच्यामध्ये वाळू मिसळली. 2% वाळू आणि 1% माती असं ह्याच्यामध्ये मिसळून ठेवल्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी पकडून जातं, कारण वाहून जात नाही पाणी. तुम्ही एकदा पाणी घातलं की 8 दिवस पुन्हा पाणी घालायला लागत नाही. दुसरा याचा फायदा असा आहे की याच्यात गवत नाही बघा तुम्हाला कुठेही दिसणार. त्यामुळे तुम्हाला बेंडणी हा विषय संपतो. आणि भांडवल काय लागतं तर फक्त एवढं एक कापड. या एका कापडामध्ये तुमचं पाणी वाचतं आणि गवत बेंडणी वाचते. आणि तुम्ही कुठलेही झाडे अतिशय पटकन काढून घेऊ शकता, कारण त्यात वाळू आहे, तर मध्ये हवा राहते. जमिनीत हवा राहिल्यामुळे मुळांची वाढ पटकन होते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कोठिंबे येथे नक्की भेट द्या.